सिटी न्यूज वसा जनसेवेचा। बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील महाभ्रष्टाचारी मंडळ अधिकारी विजय टेकाळे यांनी गेल्या अनेक वर्षांच्या आपल्या महसूल विभागातील सेवेच्या काळात अत्यंत बेशरमपणे केलेल्या बेबंद भ्रष्टाचारापासून प्रचंड अशी अवैध चलचल संपत्ती गोळा केली आहे। ही संपत्ती त्यांनी स्वतःसह पत्नी, भाऊ आणि इतर नातेवाईकांच्या नावावर केली आहे। त्यांच्या या संपूर्ण बेकायदेशीर संपत्तीची कित्येक दिवसापासून खुली चौकशी सुरू असून अद्यापर्यंत कोणतीच कायदेशीर कारवाई नाही। यासाठी दैनिक जनसंचालनाने आता पुढाकार घेतला असून या संदर्भात मेहकरचे नवनिर्वाचित अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले आमदार सिद्धार्थ खरात यांना या संदर्भात पत्र दिले आहे। या पत्रामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे करण्यात आलेला तक्रारी अर्ज तसेच जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांशी केलेल्या पत्रव्यवहाराचा संदर्भ देण्यात आला आहे। महसूल विभागाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड म्हणजे मंडळ अधिकारी विजय टेकाळे हे आहेत। विजय टेकाळे यांनी आपल्या 25-30 वर्षांच्या महसूल विभागातील सेवेत अत्यंत घाणेरडे असे गैरप्रकार आणि गैरव्यवहार केलेत। महसूल विभागात राहून त्यांनी एकीकडे शासनाच्याच महसूलला चुना लावलेला आहे, दुसरीकडे अनेक नागरिकांच्या संपत्तीमध्ये हेरफेर करून आपल्या तुंबड्या भरण्याचं काम केलंय। अनेक केसेसमध्ये संपत्तीच्या वारसा हक्काच्या कागदपत्रांमध्ये त्यांनी हेरफेर केलाय। जमीन महसूल अधिनियमात प्रचंड टेकाळेंनी गैरप्रकार केलेले आहेत। खरे तर टेकाळे यांच्या भ्रष्टाचाराची गाथा लिहायची झाल्यास 100 कागद देखील कमी पडतील अशी स्थिती आहे। सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे आज महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांपासून ते अप्पर जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आणि उपजिल्हाधिकाऱ्यांपासून ते उपविभागीय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वच अधिकारी हे टेकाळे यांच्यासमोर अत्यंत लाचार झालेत। टेकाळे यांनी अख्खे महसूल प्रशासन आपल्या दावणीला बांधून घेतले अशी स्थिती आहे, कारण अत्यंत बेशरमपणाने आणि कोडगेपणाने टेकाळे यांनी जो काही भ्रष्टाचार केलाय तो महसूल विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना माहिती आहे, परंतु तरीही टेकाळ्यांवर कारवाई होत नाही। याचा अर्थ स्पष्ट आहे की महसूल विभागातील अनेक अधिकारी हे टेकाळ्यांच्या भ्रष्टाचारात सामील आहेत। त्यामुळे टेकाळे यांना अक्षरशः ब्लॅकमेल करतात। टेकाळे हे आपल्याच अधिकाऱ्यांवर दबाव टाकून आणि प्रसंगी आपल्याच अधिकाऱ्यांच्या आदेशांना केराची टोपली दाखवून काम करतात, परंतु तरीही त्यांच्यावर कारवाई करण्याची कुणाही अधिकाऱ्याची हिंमत होताना दिसून येत नाही। टेकाळे यांनी जो काही भ्रष्टाचार केला त्या पैशातून त्यांनी प्रचंड अशी बेडामी चलचल संपत्ती गोळा केली आहे। ही संपत्ती त्यांनी आपल्या भावाच्या पत्नीच्या नावावर तसेच इतर नातेवाईकांच्या नावावर देखील केली आहे। या संदर्भातील सविस्तर माहिती दैनिक जनसंचालनाच्या वतीने एकीकडे वृत्त मालिकेद्वारे सातत्याने प्रकाशित करण्यात येते, तर दुसरीकडे सातत्याने महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, मंत्री यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जात आहे। दैनिक जनसंचालन हे स्वतः पुढाकार घेऊन टेकाळे यांच्या बेनामी संपत्तीची अनेक कागदपत्रे मिळवली आहेत। याचे संपूर्ण पुरावे हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही सादर केलेत। त्या पुराव्यांवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महसूल आणि पोलीस विभागाशी पत्रव्यवहार करून टेकाळ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात सांगितले, मात्र ना महसूल विभाग ना पोलीस प्रशासन कोणीही टेकाळ्यांवर कारवाई करण्यास पुढे येत नाही। टेकाळ्यांच्या सोबतच महसूल प्रशासनातील काही अधिकारी देखील प्रचंड मस्तवाल झालेत। दैनिक जनसंचालनाच्या वतीने जेव्हा टेकाळ्यांच्या संपत्ती संदर्भात कागदपत्रांची नक्कल मागण्यात आली होती त्यावेळी तलाठी अस्थापन विभागातील अव्वल कारकून ननवटे यांनी ही कागदपत्रे देण्यास चक्क नकार दिला होता। यावरून महसूल प्रशासन किती मुजूर झाले ते दिसून येत आहे। अखेर दैनिक जनसंचालनाच्या वतीने या संदर्भात आता मेहकरचे अभ्यासू व्यक्तिमत्व आमदार सिद्धार्थ खरात यांना पत्र पाठवून त्यांना टेकाळे यांच्या भ्रष्टाचारा प्रकरणी तसेच त्यांच्या अवैध चलचल संपत्ती जप्त करण्यासंदर्भात विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यासंदर्भात साकडे घातले। राज्यात नव्याने पदारूढ झालेल्या फडणवीस सरकारने तरी टेकाळ्यांसारखी भ्रष्टाचाराची विषवल्ली तात्काळ नष्ट करावी ही अपेक्षा आहे। सिटी न्यूज बुलढाणा।